नमस्कार. आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा बघणार आहोत. हे मक्याचे पोहे आहेत. 1 किलो घेतलेले आहेत मी. आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलांना असं चटपटीत काहीतरी खायला पाहिजे असतं, तर हा चिवडा त्याच्यासाठी खूप छान आहे. एकदम चटपटीत मस्त असा टेस्टी चिवडा तयार होतो. किंवा सुट्टीमध्ये आपण गावाला पण जात असतो, कार्यक्रम असतात, पाहुण्यांच्याकडे जायचं असतं, तेव्हा आपल्याला हा पदार्थ करून घेऊन जाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. पटकन होतो आणि एकदम पुरवठीचा असा छान पदार्थ आहे. तर त्यासाठीचं साहित्य आता आपण बघूया. हे साहित्य मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला आता हा मसाला एकत्र करायचा आहे. ही साखरेची दळलेल्या साखरेचीच बरणी होती, त्याच बरणीमध्ये मी एकत्र करून दाखवते आता. हा चाट मसाला आहे, हा 2 चमचे घेतला आहे. ही आमचूर पावडर आहे, ही पण 2 चमचे घेतलेली आहे. ही धने पावडर आहे, ही पण 2 चमचे. जिरे पावडर 2 चमचे. हळद अर्धा चमचा. तिखट पूड 3 चमचे. चवीप्रमाणे मीठ आणि तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. हे आपलं नेहमीचं सॉल्ट, पिंक सॉल्ट आपण म्हणतो ते घेतलंय अर्धा चमचा. आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे, पांदेलोन आपण म्हणतो ते ह्याच्यात घातलेलं, ते घेते थोडं. आणि बाउल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत, हे आत्ता ह्याच्यात नंतर घालायचे आहेत आपल्याला तळून. आणि ही साखर घेतलेली आहे दळलेली. ही चिवड्यावर शेवटी आपण साखर भुरभुरणार आहोत. तर आपण आता कृतीकडे जाऊया. हा सगळा मसाला बरणी हलवून मी व्यवस्थित मिक्स करून घेतला. एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता. हे छान मिक्स असं झालं की एक कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. आता तेल तापलंय का आपण बघायचं आहे. अजून 1-2 मिनटं तेल तापायला पाहिजे. पटकन वरती आला आपण टाकलेला, जर पोहा वरती आला असता तर तेल तापलंय असं समजायचं. तो एवढा फुलला पण नाही आणि वरती पण आला नाही पटकन. हा पोहे तळायचा झारा आहे, तर ह्याच्यामध्ये मी थोडे पोहे टाकून घेतलेले आहे. तेल तापलेलं आहे आणि हे आता आपण तळायला ठेवणार आहोत. थोडंसं चमच्यानं हलवून घ्यायचं. तेल चांगलं नितळून घ्यायचं आणि हे पाठीमागं छोटं भांडं ठेवले, ह्याच्यात हे ओतून घेतले मी. थोडे थोडे पोहे टाकत सगळे पोहे तळून घ्यायचे. आता हे भांड्यात एवढे पोहे तळून झाले. थोडे थोडे छोटं भांडं तेवढ्यासाठी घेतलेलं आहे. ह्या भांड्यामध्ये एवढे पोहे तळून झाले की आपण जो मसाला एकत्र केला त्यातला थोडा मसाला असा, थोडा अंदाजाने एवढ्या ह्याला पुरेल असा मसाला सगळा असा टाकून घ्यायचा त्याच्यावर. आणि हे पोहे अशा हलवून घ्यायचे आणि मग त्या मोठ्या भांड्यात ओतायचं. हीच प्रोसेस पूर्ण पोहे तळून होईपर्यंत करायची. म्हणजे गरम पोहे आहेत, थोडे थोडे गरम आहेत तोपर्यंत मसाला सगळा एकदम छान सगळ्या पोह्याला लागतोय पण, आणि व्यवस्थित सगळा मिसळला जातोय. आता हे मोठ्या भांड्यात हे ओतून घ्यायचे. हीच सेम प्रोसेस आपण आता कंटिन्यू करूया. सगळे पोहे तळून झालेले आहेत. एवढं आता हे तेल उरलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तेल थोडंच आहे त्यामुळे थोडे थोडे करून शेंगदाणे तळूया आपण, एकदम घालायला नको. तर साधारण एक अर्धा लिटर तेल लागलं 1 किलो पोह्याला. आता हे सगळ्या तळलेल्या पोह्यामध्ये हे शेंगदाणे तळून त्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं गार झालं की मग साखर त्याच्यावर टाकायची. तेल तापलेलं आहे त्यामुळे शेंगदाणे छान खरपूस लगेच तळले जातात.
आता हे आपण साखर याच्यावर पसरणार आहोत. साधारण एक 4-5 चमचे साखर होती, पण त्यातले 2 चमचे होईल एवढी मी घातलेली आहे. किंवा असं करून पण छान लागते साखर. नमकीन खट्टा मिठ्ठा मस्त असा चिवडा तयार. थँक्यू.